नमस्कार मंडळी, तर इथं आज मी बनवणार आहे पुलाव भात। त्याच्यासाठी मी घेतले बासमती राईस आणि त्याच्यानंतर घेतल्या सगळ्या भाज्या मार्केटमध्ये खूप आता छान छान येतात, त्यामुळे मला इच्छा झाली की मी आज पुलाव भात बनवावं, म्हणून मी आज बनवले पुलाव भात। तर ते इथं मी घेतले कुकरमध्ये टाकले 2 चमचे तेल, त्याच्यानंतर टाकले त्याच्यामध्ये बटर 1 चमचा आणि त्याच्यानंतर टाकायचे जिरे चांगले तडतडल्याच्या नंतर टाकायचे आपल्याला खडे मसाले तडतडल्याच्या नंतर मी घेतले वाटण करून मसाल्यामध्ये घेतले मी अद्रक, लसूण, कांदा आणि टोमॅटो। हे सगळा मसाला आपल्याला वाटून घेतल्याच्या नंतर घालायचं त्याच्यामध्ये आणि घालायच्या 2 मिरच्या घालून चांगलं परतून घ्यायचे। परतल्याच्या नंतर घालायचे आपल्याला सगळे आपले घरगुती मसाले घातल्याच्या नंतर घालायच्यात भाज्या चांगला फ्राय करून घ्यायच्यात। फ्राय करून झाल्याच्या नंतर घालायचे आपल्याला तांदूळ, आणि इथं मी तांदूळ धुवून अर्धा तास भिजवले होते। छान असे मोकळे होतात आणि लांब पण होतात तांदूळ, त्यामुळे आपल्याला अर्धा तास तांदूळ धुवून भिजवायचे। त्यानंतर चांगलं परतून घ्यायचं तांदूळ घालून आणि त्यात घालायचे गरम पाणी घातल्याने कसे भात चिकट नाही होत, पटकन त्याला उकळी येते ना, त्यामुळे भाताला उकळी आल्यामुळे भात मोकळा होतो। आणि पाणी पण इतपतच घालायचे जितपत आपले तांदूळ बुडतील। जास्त पाणी घातलं तर भात चिकट होण्याची शक्यता असते। त्यानंतर घालणार मीठ आणि त्याला लावायचं आपल्याला ढाकण। 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। कुकर आपला पूर्णपणे गार झाल्याच्या नंतर आपल्याला उघडून बघायचं आहे कसा मऊसूद आणि मोकळा भात झाला आहे। हा पुलाव भात तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।